संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी ज्या महिलेला तयार करण्यात आलं होतं त्या महिलेची हत्या झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी आपल्याबरोबर कळंबचे DYSP संजय पवार आहेत। मला सांगा सर, हे जे प्रकरण आहे हे नेमकं काय आहे? ही महिला कोण होती? सुमारे 7 दिवसापूर्वी आपल्याला इन्फॉर्मेशन होती की द्वारकानगरमध्ये एका महिलेची हत्या झालेली आहे। त्याप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनचे PI अधिकारी आणि आम्ही स्वतः द्वारकानगरमध्ये जी सस्पेक्टेड महिला होती तिच्या ठिकाणी आम्ही जाऊन बघितलं असता त्या बंगल्याला बाहेरून कुलूप होतं। नंतर आम्ही टेक्निकल टीम वगैरे बोलवून ते कुलूप उघडल्यानंतर खात्री केली असता त्या ठिकाणी मनीषा कारभारी बिडवे या नावाच्या महिलेचा त्या ठिकाणी डेड बॉडी आपल्याला आढळली होती। आपण त्याच्यावर रितसर पोलीस कारवाई करून आपण पंचनामा वगैरे केलेला आहे। तर त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू हा डोक्यात घन मारून झाल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण गुन्हा ED दाखल केलेला आहे आणि त्याच्या कॉज ऑफ डेथमध्ये व्हिसेरा प्रिझर्व केल्यामुळे आपण सध्या गुन्हा दाखल करण्याची सध्या कारवाई सुरू आहे। सर, या प्रकरणामधला आरोपी जी आहे ती निष्पन्न झाला आहे का? कुठं काय ट्रेस वगैरे झाला आहे? या प्रकरणामध्ये आपल्याला 2 आरोपीची नावं ट्रेस झालेली आहेत। आपले 2 वेगळे पथकं या ठिकाणी त्यांच्या तपासकामी गेलेली आहेत आणि लवकरच आपल्या ताब्यात त्या 2 आरोपी मिळतील। आणि ते पोस्टमार्टमचा रिपोर्ट जे आहे ती आल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं काय कारण झालं की या महिलेचा म्हणजे मृत्यू झाला? प्रायमा फेसी याच्यामध्ये तिचा डोक्यात घन मारून हेड इंजुरी म्हणून मृत्यू झालेला आहे। अद्यापर्यंत आपल्याकडं CA रिपोर्ट अहवाल मिळाला नाही, व्हिसेरा प्रिझर्व झालेला आहे, परंतु हेड इंजुरी हे तर त्यामध्ये खात्रीशीर आपल्याला कारण आलेलं आहे। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आणि ही महिला ह्या प्रकरणाचा काही संबंध येतो का? कुठं काही अद्यापर्यंत असं कोणतीही बाब आम्हाला निष्पन्न झालं नाही की संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हे महिलाचा कुठेही आतापर्यंत ट्रेस झालेला नाही। पण तसं जर काय आलं तर आम्ही तपास त्या अंगलने करून त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दुपारी अंजली दमनिया जी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी पण सांगितलं की ही तीच महिला आहे की जी महिला संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचे बीडचे SP साहेब जे आहेत त्यांनी पण अंदाज व्यक्त केला की हीच महिला असावी असा त्यांचा पण तर्क आहे। तसं अद्यापर्यंत कोठे निष्पन्न झालं नाही की तीच महिला वगैरे आहे। ही महिला स्थानिक कळंबमधली आहे आणि ह्या महिलेच्या तपासामध्ये मृत्यूच्या कारणामध्ये ते तिच्या ओळखीचे लोक आहेत आणि अनैतिक संबंधातून प्राथमिकदृष्ट्या ही हत्या झाल्याचं दिसून येत आहे। इतर कोणत्या बाबी अद्यापर्यंत समोर आलेल्या नाही आहेत। ह्या महिलेने यापूर्वी काही जणांवर ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल केलेत अशी पण माहिती मिळते का? या महिलेने कळंब पोलीस स्टेशनला 2022मध्ये आणि आत्ता जानेवारीच्या 25च्या पहिल्या महिन्यामध्ये 2 लैंगिक छळाविरुद्धचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण ते आरोपी पण अटक केलेले आहेत। म्हणजे हे कधी झालेलं? 2 महिन्यापूर्वी झालेलं आहे? जानेवारी 25 आणि एक 2022ची तोच आरोपी आहे। सेम आरोपीवर ते गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि आता त्याच्यामध्ये दुसरं काय माहिती मिळते का? त्याची खाजगी सावकारी वगैरे अशी काय थोडे व्यवसाय वगैरे काय होते त्या महिलेचे? नाही, अद्यापर्यंत तपास इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आता FIR दाखल होईल थोड्या वेळामध्ये, तर त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत। इतर काय माहिती उपलब्ध नाही आहे सध्या आपल्याकडं। शेवटचा एक प्रश्न, संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती त्या महिलेचा काही संदर्भ आहे का तुमच्याकडे? काही त्याच्याविषयी तक्रार आली होती का, जर दुसरी असेल समजा? नाही, या महिलेविषयी तर आमच्याकडे कोणतीही माहिती तशी नाही की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये किंवा त्यांच्या गुन्ह्या संदर्भात या महिलेकडे कुठे चौकशी केली आहे त्याबद्दल बीड पोलिसांनी वगैरे आम्हाला तसं काय विचारलेलं नाही आहे आणि ह्या महिलेबद्दल मला कोणतीही माहिती त्या प्रकरणाची निगडीत नाही आहे। पण जर उपलब्ध झाली किंवा तसा काय संदर्भ असेल तर आपण नक्कीच कारवाई करणार आहोत। आता रितसर FIR कधी दाखल होईल? आमचे 2 पथक सध्या बाहेर आहेत। थोड्या वेळात एक सायंकाळपर्यंत होऊ शकेल। अच्छा, ओके, धन्यवाद। एकंदरीतच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती ती महिला ही नसल्याचं पोलीस डिपार्टमेंटने जे उपविभागीय अधिकारी आहेत संजय पवार यांनी आपल्याला सांगितलं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, कळंब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।